भक्तीला आपण प्रारंभ करूया. काल बसायला जागा नव्हती, आज लोळायला जागा आहे. ही देवाची कृपा म्हणावी की काय. कुठे ऐकायला? शेवटच्या भागावर. ओके. प्रभूचं वचन आपल्याला म्हणतं की परमेश्वराचे स्तवन करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवा जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा धन्यवाद देतो. आज पुन्हा एक बार प्रभू या पवित्र वारी प्रभू तुझ्या मंदिरात आम्हाला आणलंस. जरी आम्ही 24 तारीख 25 तारीख यामध्ये थकलो भागलो तरी परंतु प्रभू तू आम्हाला आज तुझ्या उपासना मंदिरात तुझी आराधना करण्यास एकत्र आणलंस. उपकार मानतो. आज आमच्याद्वारे होणारी तुझी स्तुती आराधना तुला मान्य असो. यावेळेस प्रार्थना करतो जे की विचार आणि प्रभू संसाराची चिंता आमच्यापासून दूर होते आणि एक मनाने एक दिलाने एक चिंताने आम्ही तुझी स्तुती आराधना करावी असो. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला भक्तीला सुरुवात करत असताना आपण एक दिवसाचे गीत संग्रहामधून गीत क्रमांक 86 गावे. गीत क्रमांक 86.
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतर करणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा एखाद्या वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याज संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञा संयम शास्त्र आणि सदस्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू, आम्हाला दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आजच्या दिवसासाठी नेमलेली सात प्रार्थना. हे स्वर्गीय आणि सर्वसमर्थ देव बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त भूतलावर आला आणि एका साधारण कुटुंबात राहून त्याने कौटुंबिक जीवनाचा अनुभव घेतला. त्याच्या सहवासाने आमची परस्परांविषयीची आस्था आणि प्रीती वाढावी. तसेच आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्याने आम्हाला सावरावे असे तू कृपेने कर. तुझ्या सारे पवित्र आत्म्याचा असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आमच्यावरील त्याच्या प्रेमामुळे स्वतःचे बलिदान केले, त्याच्याद्वारे मागतो म्हणून तू विनंती मान्य कर. आमेन. मंडळीने उभे राहावे आणि यावेळेला आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 128. ख्रिस्त जयंती नंतरचा रविवार. स्तोत्र 128 128. धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माजघरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेझ्यासंभोवती जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष ह्याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमाचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलाची मुले तुझ्या दृष्टीस पडत इस्रायलास शांती असो. मनोरंजनाचे शास्त्रपाठ घेतलेले आहे, त्याकडे आपण यावेळेला लक्ष देऊया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. जकर्याचं पुस्तक 8 अध्याय 3 ते 6. त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 12 ते 21. ख्रिस्त जयंती नंतरचा रविवार. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून जकर्या याचा 8 अध्याय 3 ते 6. जकर्या याचा 8 अध्याय 3 ते 6. मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सियोना संबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे. तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे. परमेश्वर असे म्हणतो, मी सियोनात परत आलो आहे. मी यरुशलेमात वस्ती करणार. यरुशलेमात सत्यनगर म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास पवित्र गिरी म्हणतील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हाताऱ्या यरुशलेमेच्या गल्ल्यात आपल्या वृद्धाप काळामुळे
हाती काठी घेऊन बसतील. नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणाऱ्या मुलामुलींची गर्दी होईल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट राष्ट्रास ही गोष्ट अचंब्याची वाटते, म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करेन. मी त्यास घेऊन येईन व ते यरूशलेमेत वस्ती करतील आणि सत्याने व धर्माने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. इथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. यावेळेस दुसरा शास्त्रपाठ आपण ऐकूया. ख्रिस्त जयंतीनंतरचा रविवार. दुसरा शास्त्रपाठ कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 12 ते 21 वचन. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 12 ते 21 वचन. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी या. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाढाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती द्या, सर्वांच्या अंगी या. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य कर. तीच करिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहू. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परास शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने का आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव तो पिता त्याचे उपकार स्मरण करा. बायकांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्यांच्या अधीन असा. नवऱ्यांनो, तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा व तीच बरोबर निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांचे आज्ञा माना, हे प्रभूला आवडते आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका. चिडवाल तर ती खिन्न होती. बाप्पा वाचून आपल्यासाठी आशीर्वाद. यावेळेला आपण शुभवर्तमाना करता उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. आणि तुझ्या आत्म्यासहित असो. शुभवर्तमान संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 2ऱ्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 41व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला करून असो. त्याचे आई बापे प्रतिवर्षी वनांडन सणात यरूशलेमात जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ती त्या सणातील देवाजाप्रमाणे तेथे गेली. मग सणाचे दिवस संपल्यावर ती माघारी गेली तेव्हा तो मुलगा येशू यरूशलेमात मागे राहिला हे त्याच्या आई बापास कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ती 1 दिवसाची वाट चालून गेली. नंतर नातलं व ओळखीचे याचमध्ये त्याने त्याचा शोध केला, परंतु तो त्याला सापडला नाही, म्हणून ती त्याचा शोध करीत करीत यरूशलेमास माघारी गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो मंदिरात गुरुमंडळामध्ये बसून त्याचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करीताना त्यांना आढळला. त्याचे सर्व श्रोतेजण त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून तक्क झाले. तेव्हा त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा, तुझा बाप व मी कष्टी हो तुझा शोध करीत आलो. तो त्यास म्हणाला, तुम्ही माझा शोध केला हे कसे? जे माझे बापाचे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?
परंतु तो जे हे शब्द बोलला ते ती समजली नाही. मग तो त्यांच्याबरोबर निघून नासरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभ्या असताना आपण आपला विश्वास प्रकट करूया. प्रसिद्धाचा माता गीता एकत्र म्हणून. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी विश्वास घेतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा आहे, जो नदीत आहे तुझ नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, या तुला झाले, जो आम्हा मनुष्यासाठी आमच्या काळासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मैयापासून गेलेले मनुष्य झाला आणि मध्यकाळाच्या वेळेस आम्हासाठी ज्याला दोषी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रेकाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि जगाला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी मी विश्वास देतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जिवंत आत्मा पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र असे त्याच्या आराधना व गौरव होते. विश्वासापासून बोलत असे त्याविषयी मी विश्वास देतो आणि विश्वास देतो. पापाच्या क्षमेसाठी बाप्तिस्मायाचा विश्वास करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. बरे बसावे. या देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. 2 दिवस आपण यशया 9, 6 आणि 7 वरती ऐकत आहोत. ची रात्र 25च्या दोन्ही भक्ती यामध्ये आपण यशया 9, 6 आणि 7 या वचनावरती मनन चिंतन करत आलेलो आहोत. नाताळच्या दिवशी जो प्रभू येशू ख्रिस्त जन्मला त्याच्या संबंधाने यशयाने जी भविष्यवाणी केली त्या भविष्यवाणीवरती आपण मंथन करत आहोत. आणि म्हणून 24च्या रात्री आपण येशू हा बाळ म्हणून का जन्माला आला, पूर्ण वयाचा होऊन किंवा 30-35 वर्षाचा असा होऊन स्वर्गातून खाली का नाही उतरला, तो बालक म्हणून का जन्माला आला, हे सर्व आपण 24च्या रात्री ऐकलेलं आहे. जे नव्हते त्यांना विनंती आहे की त्यांनी युट्यूबवरती आपले हे उपदेश उपलब्ध आहेत ते पुन्हा आपण ऐकू शकता. आणि मग 25च्या सकाळच्या दोन्ही भक्तीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की आम्हासाठी बाळ जन्मला आहे आणि आम्हास पुत्र दिला आहे. बाळ जन्मला आणि पुत्र का जन्माला नाही, पुत्र का दिला गेला असं लिहिलं, यावरती पण आपण ऐकलेलं आहे. आणि मग आपण हे देखील ऐकलं की त्याची नावं जी आहेत, त्याला ज्या उपाधी दिलेल्या आहेत त्या बालकाला, त्याविषयी आपण अभ्यास करत आहोत. त्यापैकी काल आपण एक ऐकलं ते म्हणजे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या पुढे कॉमा देऊन दुसरी उपाधी आहे, दुसरे उपमा आहे, दुसरं नाव आहे आणि ते म्हणजे त्याला अद्भुत मंत्री म्हणतील. आज आपण या 2 शब्दावर ऐकणार. अद्भुत मंत्री म्हणजे काय? इंग्रजीमध्ये अद्भुत मंत्री या शब्दाचं भाषांतर वंडरफुल काउन्सिलर असं लिहिलेलं आहे. आता वंडरफुल म्हणजे अद्भुत आपल्याला ठाऊक आहे, परंतु काउन्सिलर म्हटल्यानंतर तो मंत्री होत नाही. त्याचा मूळ अर्थ जो आहे तो सल्लागार आहे. काउन्सिलिंग करणाऱ्याला काउन्सिलर म्हणतात. आता मंत्री म्हटल्यावर आपल्याला हे मंत्री जे टीव्हीवरती बघतोय भांडणं चालले त्याची, हे मंत्री आपल्या डोळ्यासमोर आहे, तर तसला काय तो मंत्री नाहीये. तो आहे सल्लागार, उत्तम सल्लागार. आणि म्हणून सल्लागार म्हटलं की आपल्याला असं वाटतं की कोणाला तरी सायकिक प्रॉब्लेम आहे आणि मानसिकरित्या आजारी आहे, मग त्याला मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे, सायकॅट्रिस्टची आवश्यकता आहे असं वाटतं.
किंवा कोणाची तरी फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग ते सल्लागाराकडे जातात, तो सल्ला देतो आणि मग ते सुधारतात, असं आपल्याला कळतं सल्लागार म्हटलं. परंतु त्या सल्लागाराचा अर्थ याच्यापेक्षा खूप मोठा आहे, नाही का, खूप मोठा आहे. आणि म्हणून त्याकडे मी येत आहे. अद्भुत सल्लागार म्हणते, वंडरफुल काउन्सिलर म्हणते. आताच तुमच्या समोर जो शबदमानाचा शास्त्रपाठ वाचतो त्यामध्ये आम्ही हे पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त मंदिरामध्ये आलेला आहे आपल्या माता मरिया आणि योसेफ आपला पिता याच्या सोबत, आणि तो मागे थांबून राहिलेला आहे. आणि एक 2-3 दिवसाची मजल दरमजल करत हे आई वडील निघून गेलेले आहेत पुढे परत आपल्या घरी येण्यासाठी. आणि प्रवासामध्ये त्यांना दिसून आले, येशू दिसला नाही. त्याने चौकशी केली, नातेवाईकात मागून येत असेल ओळख्यामधून, म्हणून ते वाट चालत राहिले. परंतु तरीही त्यांना जेव्हा दिसला नाही तेव्हा ते पुन्हा परत रिटर्न आले आणि त्यांना येशू ख्रिस्त येरुशलेमच्या चर्चमध्ये, मंदिरामध्ये शास्त्री पुरुषांशी देवाच्या वचनाविषयी चर्चा करताना त्यांनी पाहिलं. बाळा, तू आमच्याशी असं का वागलास? आता आई वडील म्हणतात तेवढा तरी अधिकार त्यांना असावा, नाही का? आणि मग येशू त्यांना प्रत्युत्तर जे देतो ते उत्तर ऐकून ते अवाक झालेले आहेत. मी माझ्या बापाच्या घरात असणं योग्य नाही काय? आणि मग तो त्यांच्या बरोबर असं बोलल्यानंतर तो तिथेच राहिला नाही, तर तो आपल्या आई वडिलांच्या बरोबर घरी गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. हा शब्द महत्वाचा आहे. आता मी माझ्या बापाच्या घरी असावे हे पाहिल्यानंतर आणि हे वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या समोर अद्भुत मंत्री हा शब्द उभा राहतो, अद्भुत सल्लागार. आई वडिलांना त्यांनी सल्ला दिला, मी माझ्या बापाच्याच घरात आहे, कुठं लाभ गेलो, कुठे चौकात मी मस्करी करत उभा आहे, मी तर माझ्या बापाच्याच घरात आहे. किती सुंदर सल्ला दिला. आणि ते योग्य नाही काय? मरियेने या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या असं लिहिणारा मुद्दाम लिहितो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या ठिकाणी प्रभू येशू स्वतः खुद्द येतो आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात. आणि म्हणूनच शेकडो वर्षापूर्वी त्या येशू बद्दल अद्भुत सल्लागार, अद्भुत मंत्री असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही इस्रायलचा अभ्यास केला, इस्रायल राष्ट्राचा, तर तुम्हाला असं दिसून येईल की त्यांच्या त्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेलेले, ज्यामध्ये आपण दावीद पाहतो आणि असे अनेक राजे होऊन गेले. आणि ह्या राजांचं काम सल्लागाराचं देखील असेल. म्हणजे हे राजे नुसते राज्यकारभार चालवत नव्हते, तर ते लोकांना सल्ले देखील देत असत. आणि म्हणून अनेक विधींनी, अनेक व्याधींनी ग्रस्त झालेले, अनेक समस्यांनी प्रियानो दबावाखाली असलेले अनेक लोक आपापली गाराणी घेऊन राजाकडे येत असत. आणि राजा त्यांचं गाराणं ऐकून त्यांच्या समस्या दूर करत असत. सल्लागाराचं काम पण राजे करत असत. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या राजांनी त्यांच्या ज्ञानानुसार आणि देवाच्या आत्म्याने जसे जसे त्यांना वेळोवेळी चालवले, तशा प्रकारे त्यांनी सल्ले दिले आणि लोकांचं जीवन पुन्हा उभं केलेलं आहे. परंतु इस्रायलामध्ये असे राजे काही होऊन गेले किंवा सल्लागार झाले की ज्यांना, आता त्यावेळेस काय असायचं, राजे म्हटले म्हणजे त्यांच्या सोबतीला मंत्रिमंडळ असायचं, नाही का? आजही जसं आहे तसं. आणि मग या मंत्र्यांचं पण काय काम असायचं? हे राजाला सल्ले द्यायचे, सल्लागाराला सल्ले द्यायचे. आणि मग त्यांचे सल्ले ऐकून जर ते योग्य वाटले तर ते राजा तो एक्सेप्ट करे, स्वीकारत असे आणि त्याप्रमाणे तो निर्णय देत असे किंवा सल्ला देत असे. परंतु असे राजे होऊन गेले की ज्यांनी वयस्कर आणि हे जे सल्ला देणारे मंत्रिमंडळ असायचे हे वयस्कर असायचे, ज्यांना अनुभवी असायचे. आणि आपल्या अनुभवामधून ते राजाला सांगायचे, तू असं कर, तू असं करू नको, तू हे बोल, तू हे बोलू नको, हा निर्णय घे, हा करू नको. आणि काही राजे असे होऊन गेले प्रियानो, त्यांनी या वयस्कर लोकांचा सल्ला ऐकला नाही आणि आपल्याला वाटतं तेच योग्य आहे असं म्हणून त्यांनी त्या सल्ल्याप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागले आणि इस्रायलाचे 2 तुकडे पडले. 10 वंश एकीकडे गेले, 2 वंश दुसरीकडे गेले.
आणि उत्तर आणि दक्षिण असं इस्रायलचे 2 तुकडे झाले. आणि म्हणून जेव्हा आम्ही सल्लागार म्हणतो त्यावेळेला सल्लागाराचं वागणं, सल्लागाराचं बोलणं फार महत्वाचं असतं. त्याच्यावरती कोणाचं तरी जीवन अवलंबून असतं, कोणाचं तरी भविष्य अवलंबून असतं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला अद्भुत सल्लागार असं म्हटलं गेलेलं आहे तेव्हा येशू ख्रिस्त आम्हाला सल्ला देत असतो. आता तो प्रत्यक्ष येऊन आमच्या समोर उभा राहून आम्हाला सांगणार आहे तू हे कर, तू हे करू नकोस, परंतु तो आमच्या मनामध्ये आत्म्याच्या रूपाने बसलेला आहे आणि तो आम्हाला आतमधून प्रेरणा देतो आणि गाईड करतो, मार्ग दाखवतो की तू हे करत आहेस ते चुकीचं आहे, तू हे करायला नको, तू असं करायला पाहिजेस. आणि हा जो सल्ला प्रभू आमच्यामध्ये राहून देत असतो, मार्ग दाखवत असतो, तो आम्ही भुलकावू नये ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आमचा येशू ख्रिस्त हा आमचा उत्तम सल्लागार आहे, अद्भुत सल्लागार आहे. तो जो सल्ला देतो तो स्वर्गीय ज्ञानाने आणि स्वर्गीय परिपूर्णतेने, स्वर्गीय शहाणपणाने दिलेला सल्ला असतो. आणि म्हणून त्याचा सल्ला या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे आणि जो या शास्त्राप्रमाणे आपलं जीवन ठेवतो तो आशीर्वादित होतो, त्याचा परमेश्वर सांभाळ करतो. येशू मसीहा या जगी आला आणि त्याने देवाविषयी सखोल ज्ञान आम्हाला दिलेले आहे. देवाचं आम्हावरील प्रेम आणि आमचं देवावरील प्रेम या गोष्टींच्या विषयी त्याने आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून अशा या अद्भुत सल्लागारामध्ये आम्हाला जीवनातील अनेक समस्यांच्यावर मार्गदर्शन लाभते. येशूने आम्हाला प्रथमतः त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करावी असं सांगितलं. तुम्ही जर प्रथम त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा म्हणजे जगात लागणाऱ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील, दिल्या जातील. आणि तो पुढे असा आम्हाला म्हणतो त्याच्या वचनामध्ये की तू जो आपला देव परमेश्वर याचा पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. ही प्रभूची शिकवण आहे. त्याने आम्हाला असंही शिकवलेले आहे देवाने पवित्र वचनामध्ये की परमेश्वरा भक्त आणि अनुतप्त हृदय पारखितो. पुढे आम्ही जर वाचत गेलो तर आम्हाला हे शिकवलेलं पाहायला मिळतं की आम्ही देवाचा अभिमान बाळगावा, जगाचा पोकळ डांगडोल आम्ही मिळवू नये. म्हणून धुळीकरणाच्या वेळेला हे आम्ही पाठ करून घेतो पोरांकडून. पोकळ डांगडोल आम्ही करू नये असं परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनामधून नेहमी शिकवत असतो. स्वतःला प्राधान्य देण्यापेक्षा स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य द्यावे हे प्रभू आम्हाला शिकवतो. नम्रता आणि मग प्रभू आम्हाला मान्यता देतो. अशा प्रकारे येशू हा अद्भुत सल्लागार आहे. आता मला तुमच्यासमोर 2 सल्लागार ठेवायचे आहेत. एक जैविक सल्लागार, वर्ल्डली काउन्सिलर, आणि एक आध्यात्मिक सल्लागार ज्याला अद्भुत सल्लागार किंवा अद्भुत मंत्री म्हटलेला आहे. याच्यातला फरक काय आहे एक 4-5 फरक सांगतो आणि मग आपण बंद करणार. जैविक सल्लागार जो असतो ना त्याला तुमची समस्या माहीत नसते. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे जाता काउन्सिलरकडे, सल्लागाराकडे, तेव्हा तो तुम्हाला विचारतो काय झालं, मग तुम्ही काहीतरी सांगता, मग तो तुम्हाला पहिल्यापासून सांगा, माझ्यापासून काही लपवू नका. आणि मग तो आमची सगळी चौकशी करतो, आमच्या प्रॉब्लेमची, आमच्या समस्यांची तो माहिती गोळा करतो. प्रसंगी तो आम्हाला प्रश्न विचारतो, कारण विचारतो, परिस्थिती विचारतो, समस्या विचारतो आणि मग आम्हाला तो बोलायला लावून चर्चेमध्ये सहभागी करायला लावतो. आणि मग त्यातून तो एखादा धागा धरतो, दुवा धरतो आणि आम्हाला सल्ला देतो. हे जैविक सल्लागाराचं मेथड आहे, सिस्टम आहे. याचे क्लासेस पण घेतले जातात. परंतु प्रभू ख्रिस्त हा जो अद्भुत सल्लागार आहे हा आमची चौकशीच करत नाही, कारण आमचं जीवन त्याच्यासमोर उघड्या पुस्तकासारखं आहे. तो काय विचारणार आम्हाला आणि आम्ही काय सांगणार त्याला? त्याच्यापासून आम्ही आमचं काहीच लपलेलं नाही.
तो अद्भुत सल्लागार आहे. त्याला आमच्या परिचयाची गरज नाही, त्याला आपला प्रॉब्लेम सांगण्याची गरज नाही. तो आम्हाला पूर्णपणे ओळखतो. त्याला आमचा स्वभाव माहिती आहे, त्याला आम्ही चुकून करत असलेले पापे त्याला माहिती आहे, अज्ञानतेमध्ये केलेल्या चुका त्याला ठाऊक आहे. तो आमची पातके ओळखतो, आमचा अशक्तपणा त्याला माहित आहे. म्हणजेच काय, आमचा सगळा इतिहास परमेश्वर जाणतो. मग आहे की नाही हा अद्भुत सल्लागार? म्हणून यशायाने भविष्यवाणी केलेली आहे प्रियानो, आणि या भविष्यवाणीची परिपूर्तता शेकडो वर्षांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली आहे. आणि हा अद्भुत सल्लागार मला आतून आणि बाहेरून ओळखतो. त्याच्यापासून काही लपलेलं नाही. त्याला माझा भूतकाळ माहित आहे, माझी भूतकाळामध्ये असलेली स्वप्न, मी जे प्लॅनिंग केले होते, मी जी योजना केली होती, ते सगळं त्याला ठाऊक आहे. मला कोणीतरी काहीतरी बोललं तेव्हा माझं मन दुखावलेलं होतं, हेही त्याला माहिती आहे. मी कोणाला तरी काहीतरी बोललो होतं, त्याला अपशब्द बोललो होता, त्याचं मन दुखावलं, हे येशूला माहिती आहे. म्हणजे काय, माझा सगळा भूतकाळ प्रभू येशू ख्रिस्तासमोर, त्या अद्भुत सल्लागारासमोर उघड्या पुस्तकासारखा आहे. आणि भूतकाळच नव्हे तर वर्तमान काळामध्ये देखील मी कसा वागत आहे हे सर्व त्याला माहित आहे. कधी कधी आम्ही बोलत असताना वैतागलेलो असतो आपल्या समस्येने, आणि कोणीतरी येऊन आपल्याला डिस्टर्ब करताना म्हणतो, तुला माहित नाही यार मी कुठल्या परिस्थितीमधून जात आहे. बोलतो ना, मला जरा थोडं शांत बसू दे, मला जरा थोडं एकांतामध्ये वेळ दे. प्रभूला आम्ही असं नाही करू शकत, तुला माहित नाही मी कुठल्या परिस्थितीतून जातो बोलू शकतो का आपण देवाला? नाही बोलू शकत, कारण तो सगळं जाणतो. आमचा भूतकाळ जातो, आमचा वर्तमान काळ जातो, आम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहे, आमच्या मनामध्ये असलेला ताण तणाव, जे आमच्यावरती येत असलेले मोह पास संकटे अडीअडचणी, सगळ्या गोष्टी त्याला ठाऊक आहे. मग आहे की नाही अद्भुत सल्लागार? बरं ते जाऊ द्या, भूतकाळ जाऊ द्या, वर्तमान काळ जातो. आमचा सल्लागार इतका अद्भुत आहे की त्याला भविष्य काळही माहिती आहे, मी पुढे काय करणार आहे, मी आता चल सुटल्यावर बाहेर काय करणार आहे, मी घरी जाताना वाटेवर काय करणार आहे, पुन्हा येईपर्यंत आठवड्याभर मी काय काय करणार हे त्याला अगोदर माहिती आहे, कारण त्यानेच मला निर्माण केलेलं आहे. त्यानेच मला निर्माण केलेलं आहे. माझा भूतकाळ, माझा वर्तमान काळ, माझा भविष्य काळ देखील प्रियानो त्याला ठाऊक आहे. जो जैविक सल्लागार आमचा भविष्य काळ सांगू शकत नाही. भूतकाळ तो आमच्याकडून काढून घेतो, वर्तमान काळात कसं वागायचं स्वतःचं ज्ञान वापरून सांगतो, पण भविष्य काळ त्याला आपला माहित नसतो. आणि म्हणून प्रियानो, या जैविक सल्लागारापेक्षा आमचा जो अद्भुत सल्लागार, अद्भुत मंत्री म्हणतील असं त्याला म्हटलेलं आहे, त्या येशूला आपल्या जीवनामध्ये आपण प्रथम स्थान देऊया. तिसरी गोष्ट आहे प्रियानो, आम्ही पाहतो जैविक सल्लागार हा आशा धरतो की तो आम्हाला मदत करू शकेल. परंतु अद्भुत सल्लागार जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आशा धरत नाही की मी तो आम्हाला मदत करेल. तर त्याला ठाऊक आहे की माझा मुलगा, माझी मुलगी समस्येमध्ये आल्यानंतर मला जायचंय आणि मी त्याचा मदतनीस होणार आहे. ही खात्री प्रभू येशू ख्रिस्ताला असते, जी जैविक सल्लागाराला नसते. आणि म्हणून योहानाचा सुसमाचार 6 अध्याय 68 आणि 69 वचनामध्ये ही गोष्ट आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळते. किती महत्वाचे बोलणे पेत्राने केले तुम्हाला माहिती का परमेश्वराशी? या जगामध्ये राहत असताना पापाविषयी इतरांच्या समोर आपण काय बोलणार? आपल्या पापाबद्दल आपण इतरांशी काय शेअर करू शकणार? आपल्या पापावरती तोडगा काढण्यासाठी आपण कोणाकडे जाऊ शकतो? पापाची क्षमा आम्हाला कोणाकडून मिळू शकते? कुठला असा जगामध्ये सल्लागार आहे की जो आम्हाला क्षमा देऊ शकेल? शिवाय प्रभू येशू ख्रिस्त हा जो अद्भुत मंत्री, ज्याच्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहे, जो प्रत्येक समस्येचं निवारण करू शकतो, त्या येशूशिवाय आम्हाला दुसरा उत्तम सल्लागार कुठे सापडणार नाही. आणि म्हणून नुसतं गाणं फार सोपं आहे. कोण मित्र येशूवाने सारे ओझे वाया, बोलायला खूप सोपं आहे, झटकन गाऊन आपण विसरून जातो. पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये या गाण्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये करतो, तेव्हा त्या गाण्याला फार अमूल्य साधारण असं महत्व प्राप्त होतं.
येशू ख्रिस्त आमचं ताण करू इच्छितो. येशू ख्रिस्त आम्हाला मार्ग दाखवू इच्छितो, कारण तो महान मेंढपाळ आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे, तो मुख्य मेंढपाळ आहे. 99 मेंढरे त्याच्याकडे असूनही जे हरवलेलं आहे त्याच्या मागे तो जातो, त्याची देखील तो काळजी घेणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून या नाताळच्या दिवशी प्रभू देव बापाने आमच्यावर तो किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी आपला पुत्र या भूतलावर पाठवलेला आहे. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि फरक आहे, आणि तो म्हणजे जैविक सल्लागाराकडे जायचं असेल तर त्याची तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण अद्भुत सल्लागार हा 24 तास अवेलेबल आहे. ते काय म्हणतात ना 7/24, तुम्ही त्याला कधीही हाक मारा. काल स्तोत्र करता म्हणतो, इस्रायलाचा रक्षक दुखली घेत नाही, तो झोप घेत नाही, तो नेहमी जागा असतो, तो नेहमी आमची काळजी करतो. आणि म्हणून बुडणाऱ्या पेत्राला देखील जेव्हा तो म्हणाला प्रभूजी मला वाचवा, तेव्हा अचानक प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हात त्याला दिला आणि त्या समुद्रातून बुडणाऱ्या पेत्राला बाहेर काढला. प्रभू येशू हा अद्भुत सल्लागार आहे. आज आपल्या जीवनामध्ये एकाकी पण जाणवते का? आज आपल्या जीवनामध्ये निराशा आलेली आहे का? आज आपल्या जीवनामध्ये किंवा मनामध्ये नर्वसनेस आलेला आहे का? अशक्तपणा, दुबळेपणा वाटत आहे का? तो आमचं ओझं व्हायला तयार आहे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमचीच काळजी घेतो. अरे जो काळजी घेतो त्याच्याकडे जावं ना, दुसरीकडे कशाला पळता? जो तुम्हाला मदत करायला तयार आहे, जो आम्हाला गाईड मार्गदर्शन करायला तयार आहे, त्याच्याकडे मात्र कोणी जात नाही. जेव्हा असह्य होतं, जेव्हा सगळीकडे प्रयत्न करून थकून जातो, तेव्हा आम्हाला तो आठवतो. आणि म्हणून हा अद्भुत सल्लागार असा आहे की त्याची आम्हाला अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. त्या प्रभूसमोर आपण येऊया, आपण आपली पापे कबूल करूया. तो मोठ्या मनाचा आहे, त्याला सर्व ठाऊक आहे, पण तरी देखील तो आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही आपली पापे पदरी घ्यावी, आम्ही आमची पापे मुखाने कबूल करावी. आणि असा सुंदर सल्लागार प्रभूने आपल्याला दिलेला आहे, पाठवलेला आहे. शेवटचा मुद्दा आहे, जैविक सल्लागार तुम्हाला सल्ला देण्यासाठी फी घेतो, पण येशू ख्रिस्त सल्ला देण्यासाठी फी घेत नाही, फुकट आहे सल्ला. काय आहे? फुकट सल्ला. म्हणून फुकट जिथे मिळतं तिथं लोक फार कमी जातात औषधं फुकट देणार. जेवण मिळतं तिकडे गर्दी असते, पण औषधं जे फुकट देतात, अरे आपण का देतो? म्हणजे काय भागड आहे, म्हणजे हे इफेक्टिव्ह नाही वाटतं औषध. त्याच्यापेक्षा चांगल्या डॉक्टरकडे जाऊ, जो महाग लिस्ट देतो, महाग औषध देतो, म्हणजे चांगला डॉक्टर आहे. पण एका आजारावर ते इंग्लिश औषध घेताना दुसरं बिघडत आहे शरीरामध्ये, हे कुठं आपल्याला ठाऊक आहे. मग ते दुसरं बिघडलेलं यंत्र दुरुस्त करायला दुसरा डॉक्टर, तो आणि काय तर लिहून देतो, तिसरं यंत्र बिघडतं, आणि शेवटच्या क्षणाला डॉक्टरांची फौज बेडवरती उभी असते. अशी परिस्थिती आपल्याकडे आलं. हसावं का रडावं कळत नाही. माणूस काय निर्णय घेतो, काय करायला हवं त्याला काहीच कळत नाही. त्या स्त्रीने पण असंच केलं होतं, ह्याच्याकडे पण त्याच्याकडे पण, हा वैद्य बघ, तो डॉक्टर बघ, कुठंच काय होईना. तेव्हा तिला कळालं येशू नावाचा एक वैद्य आहे, तो काय बीबी घेत नाही, अपॉइंटमेंट घेत नाही, काय नाही, फुकट सल्ला देतो, बरं पण करतो. आणि तो माझ्या गावात आला म्हटल्यावर ती त्याच्याकडे धावली आणि त्याच्या वस्त्राच्या कोंड्याला तिने स्पर्श केल्याबरोबर जर तिच्या शरीरामध्ये ते येशूची दैवी शक्ती आली आणि तिचे रक्तस्राव थांबला बिना पैशाचा. मी म्हणत त्या डॉक्टरकडे जाऊ नका, गेलं पाहिजे, मान्य आहे, परमेश्वरानेच त्यांना आमच्यासाठी नेमलेलं आहे. परंतु हा सल्लागार जो आहे, अद्भुत सल्लागार जो आहे, हा आमच्यासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये मोह, पाप, संकटे, अडचणी, सैतानाच्या मारामुळे आम्ही दुबळे झालेलो आहे. आमचं आध्यात्मिक जीवन हे खिळखिळी झालेलं आहे. आणि ते जर दुरुस्त करायचं असेल ना,
तर आध्यात्मिक आजार आध्यात्मिक वैद्यच बरा करू शकतो. आणि म्हणून शारीरिक दुखणी बरी करायला शिकले सवरलेले शास्त्रज्ञ डॉक्टर आहेत, परंतु आध्यात्मिक दुखणी बरी करायला प्रियानो प्रभू येशू हा उत्तम सल्लागार आहे. जर आम्ही त्याला हात मारू तर तो आम्हाला सहाय्य करणारा प्रभू आहे. त्याने स्वतःच्या डोक्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी काट्याचा मुकुट घातला, यासाठी की आमच्या मनामध्ये येणाऱ्या विचाराने आमचं आध्यात्मिक जीवन खरवून जाऊ नये, तर आमच्या मनामध्ये येणारे विचार शुद्ध असावेत, याकरता त्याने स्वतः काट्याचा मुकुट घातला. आम्ही हाताने वाईट कामे करू नये म्हणून त्याने स्वतःचे हात आमच्या जागी प्रियानो दिले आणि त्या वधस्तंभावर त्याने खेळले. आम्ही कुमार्गाला जाऊ नये म्हणून त्याने स्वतःचे पाय प्रियानो त्या वधस्तंभावरती खेळ्याने टोकून घेतले, यासाठी की आम्ही नीट म्हटलेल्या रस्त्याने जावं. इतका उत्तम सल्लागार आहे, मग तो आम्हाला त्याच्याकडे बोलावत आहे. त्या अद्भुत सल्लागाराकडे आपण बोलूया आणि निश्चित करूया की येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही आमच्या सोबत हा अद्भुत मंत्री जो देवाने पाठवलेला आहे, जो मला क्षणोक्षणी प्रत्येक क्षेत्रामध्ये सल्ला देऊ शकतो, जो माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे, त्याचा मी माझ्या जीवनामध्ये स्वीकार करणार. जर असा मी विचार करू तर बघा तुम्ही प्रियानो, तुमचं जीवन बदलून जाईल. लक्षात घ्या प्रियानो, ही गोष्ट मी संबोधनाला सांगत आहे. एक सल्लागार असा होऊन गेला की जो मनाने भ्रष्ट होता. काय सल्लागार पण फार घातक असतात बरं का, काउन्सिलर. स्वतःच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आलेले असतात, पण त्यांना असं वाटतं की माझ्यासाठी याचं पण होऊन जावं, मग बरं करायच्या ऐवजी प्रॉब्लेम आणखी वाढवणारे असतात. कारण दुसऱ्याचं भलं झालेलं त्यांना आवडत नसतं, अशी काही सल्लागार असतात. म्हणून तुम्ही फार सापासारखे आणि कबुतरासारखे तुम्ही कोणता सल्लागार घेणार? प्रभू येशू हा आमचा उत्तम सल्लागार आहे. आणि असं म्हटलेलं आहे, तो भ्रष्ट सल्लागार जो होता तो प्रियानो एकदा बागेत शिरला आणि त्याने नवरा बायकोला चुकीचा सल्ला दिला. तुम्हाला देवाने असं सांगितलं का? नाही हो, खाऊन बघा काय मी आहे हो बायको. आणि मग त्याने चुकीचा सल्ला दिल्यावरती जिला सल्ल्याची आवश्यकता नसताना तिने तो स्वीकारला आणि प्रियानो तिने आपल्या नवऱ्याला पण त्या मार्गाने नेलं आणि दोघांच्या द्वारे मनुष्य जातीत पाप शिरलं, सारी मनुष्य जाती भ्रष्ट झाली. एक सल्लागार ज्याने चुकीचा सल्ला दिला, एक जोडपं ज्याने चुकीच्या सल्ल्याचा स्वीकार केला, सगळी मानवजात पापामध्ये भरडली गेली. आणि म्हणून प्रियानो, आम्ही चुकीच्या सल्लागाराकडे जाऊ नये याकरता प्रभू देव बापाने आमच्यासाठी उत्तम सल्लागार, अद्भुत सल्लागार, वंडरफुल काउन्सिलर पाठवलेला आहे. त्याला आपण आपल्या हृदयामध्ये पाहूया आणि त्याच्या मार्गदर्शनाने चालूया. आपण प्रार्थना करूया. प्रभू देव बाबा, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. तो आपल्या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला शिकवलेला आहेस की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याला अद्भुत मंत्री म्हणते. आणि त्या अद्भुत मंत्रीला, या अद्भुत सल्लागाराला आम्ही आमचा मुख्य सल्लागार म्हणून ठेवावे, त्याला आम्ही आमच्या मनी बाळगावे, म्हणून तो आम्हाला कृपा पडेल. येशूच्या नावात मागितले म्हणून आहे, आमेन. यावेळेला आपण एकलेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 87 ऐकू आणि गीत होत असताना आपण आपली दाने आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. गीत क्रमांक 87. गीत क्रमांक 87.
नम्रपणाने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माण करत्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेले ही धर्मदाने वारपणे तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्त सादर करीत आहोत. त्या सहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असं आम्ही तुला नम्रपणे विनंतो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. यावेळेला आपल्यामध्ये मुंबई धर्म प्रांत चर्चा महाविद्यालयाचे ज्येष्ठ पालक रेव्हरंड एम.डी. बोर्डे आहेत. सध्या ते विक्रोळी या ठिकाणी जीवनशांती चर्च आहे त्या ठिकाणी पालकीय सेवा देत आहेत आणि ते चर्च मधल्या काळामध्ये पडले. एक साईडची भिंत, त्यानंतर त्यांनी पूर्ण चर्चचं रिनोव्हेशन करण्याचं ठरवलं आणि लाखो रुपयांचा खर्च आहे आणि प्रभूने त्यांना त्यापैकी बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या द्वारे मंडळांच्या द्वारे निधी पुरवलेला आहे आणि आता जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे आणि काही छोट्या मोठ्या गोष्टींची गरज आहे आणि त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे आणि ते आज आपणामध्ये आहेत. आणि मी असं गरजा काय सांगण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनीच समोर येऊन जर निवेदन केलं तर ते फार उत्तम राहील आणि म्हणून रेव्हरंड एम.डी. बोर्डे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि जीवनशांती चर्च विक्रोळी याचा प्रगतीचा आढावा आणि गरजा लोकांसमोर मांडाव्यात आणि आपल्याला विनंती आहे की आपण ते कृपया लक्षपूर्वक ऐकावं. सर्वप्रथम ऐकू येत आवाज. सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो. त्याची स्तुती आणि धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे प्रिय पालक साहेब रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे आणि तुम्हा सर्वांचे मी आजच्या शपथ दिवशी आभार मानतो. विक्रोळी चर्च या ठिकाणी जीवनशांती चर्च म्हणून आपलं CINची मंडळी आहे आणि गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी प्रिस्टी चर्च म्हणून देवाच्या सेवेमध्ये मी कार्यरत आहे. कोविड-19 काळामध्ये रस्त्याचं बांधकाम चालू असताना अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि जीवनशांती चर्च हे रस्त्याच्या कडेला असल्यामुळं JCB मशीनमुळं एक भिंत पडली रोड साईडची. JCBचं काम पुढे गेलं, दुसरी भिंत पडली आणि संपूर्ण चर्च मोकळं झालं. फक्त एकच भिंत राहिली आणि मग त्या ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना फिरण्याची बंदी होती. 144 कलम आणि बऱ्याचशा काही गोष्टी होत्या आणि त्या ठिकाणी मग कुत्री जाऊन बसायला मोठी शोकांतिका झाली. जीवनशांती चर्च या मंडळीचे सभासद वेगवेगळ्या ठिकाणी लांब राहतात, काही स्थानिक आहेत, ते जाऊन बघायचे. मग आम्ही ते सामान एका ठिकाणी भाड्याने हॉल घेऊन त्या ठिकाणी ठेवलं, कपाट्स वगैरे. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आता चर्च बांधण्याशिवाय पर्याय नाही. 76 कुटुंबाची ती मंडळी आहे, म्हणजे अंदाजे 250 ते 300 लोक त्या ठिकाणी आहेत आणि मंडळीकडे फक्त 7 लाख रुपये होते. मग आम्ही अत्यंत गरजेचं म्हणून मी कोटेशन्स मागवले आणि 55 लाखाचं कोटेशन्स आम्ही शेवटी मंजूर केलं आणि आम्ही ठरवलं की हे काम देवाचं आहे आणि देव ते काम करणार. जर देवाचं काम आहे तर ते बंद पडणार नाही आणि ते थांबणार पण नाही. आणि 7 लाखावर आम्ही ते प्रारंभ केला. कोटेशन 55 लाखाचं आम्ही पास केलं, पण तो आहे 7 लाख. आम्ही धैर्य केलं आणि सगळं काम देवावर सोडून दिलं. तुलाच करायचं, तूच करणार, हे तुझंच घर आहे आणि तूच बांधणार. आणि प्रार्थनेच्या द्वारे प्रारंभ करून मग बॉम्बे डान्सेस काउन्सिल
बिशप साहेबांकडे जाऊन आम्ही अपील लेखन घेतलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की लॉकडाऊन काळामध्ये जवळजवळ निरनिळे चर्चेस, निरनिळे देवावर प्रेम करणारे, मंदिरावर प्रेम करणारे लोक याकडून जवळजवळ आम्हाला 39 लाख रुपये 3 महिन्यामध्ये आले. 39 लॅक्स न भूतो भविष्य. अद्भुत काम. आता आम्ही ऐकले अद्भुत मंत्री, वंडरफुल काउन्सिलर, आम्ही त्याच्याशी काउन्सिल केलं आणि त्याला माहीत होतं. आणि मग आमचं काम जोरात सुरू झालं आणि त्या ठिकाणी 2000 स्क्वेअर फूटचं चर्च, जवळजवळ 150 ते 250 माणसं बसतील आणि त्या ठिकाणी वरती हॉल आम्ही केला. जसा हा आपण हॉल बांधलेला आहे याच्यापेक्षाही मोठा हॉल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बांधला. आणि त्यानंतर काही मंडळीतून लोकांनी पैसे जमा केले आणि 39 लॅक्स आणि पहिले 7,46,000 आणि मंडळीतून काही पैसे जमा झाले. 7,53,00,000 रुपये आमच्याकडे जमा झाले. कॉन्ट्रॅक्टरचे अजून 2 लाख रुपये देणं आहे. आणि आता सध्या चर्च बांधून परिपूर्ण झालेले संपूर्ण वॉल टाईल्स आणि त्या ठिकाणी संपूर्ण वॉल टाईल्स केले. मेंटेनन्सचं काही ठेवलं नाही. इलेक्ट्रिक कन्सेप्ट फिटिंग आणि 4,000 स्क्वेअर फूटची इमारत मुंबईसारख्या ठिकाणी परमेश्वरांनी बांधली. आम्ही म्हणत नाही की आम्ही बांधली ती. आणि 10,000चं घर मुंबईला बांधणं म्हणजे फार मोठं काम आहे. म्हाडाची परवानगी, म्युन्सिपाल्टीची परवानगी, पोलीस स्टेशन, रिपोर्ट्स आणि सगळ्यांची तोंड परमेश्वरांनी बंद केली. ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळत गेली. आणि अशा प्रकारे अद्भुत काम झालेले. 2 तारखेला सायंकाळी 5 वाजता सन्माननीय बिशप साहेबांचे हस्ते या चर्चचं इनॉग्रेशन डेडिकेशन समारंभ होणार आहे. आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. काल आमची ख्रिसमसची सभा झाली, लाईटिंग प्रार्थना झाली, लाईटिंग केलं. परंतु देवाने मला या ठिकाणी प्रेरणा दिली. माझे चर्च सोडून मी या ठिकाणी आलो. सकाळी मी आंघोळ करत होतो आणि आंघोळ करता करता मला विचार आला की का न आपण आवळे साहेबांना विनंती करावी, का न आपण ख्रिस्तोपरच्या मंडळीला भेटावं. आणि म्हणून आज आमच्याकडे बेंचेस आम्ही ऑर्डर दिलेले आहेत, खुर्च्या आल्या आहेत, त्याप्रमाणे साऊंड सिस्टीम आहे, त्याप्रमाणे अल्टरवरचे जे साहित्य पट्टे वगैरे आणि इतर साहित्य पुरवठ्याचे त्या सर्व गोष्टी घेण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपयांची गरज आहे. आणि 2 लाख कॉन्ट्रॅक्टरला देणं, 3.5 लाख रुपयाचं आमचं खर्च आहे आता. आणि आता सकाळी मला न्यूज भेटली की बांद्रा या ठिकाणाहून एका माणसाने 1 लाख रुपये पाठवले निघाले अकाउंटला. त्याचं मॅसेज आता आमच्याकडे सगळं. मी देवाचा धन्यवाद करतो. मला रडू येतं की देवाचं जर काम येते ते थांबत नाही. आता 3.5 मधून 1 लाख आज मिळाले. सकाळी 8:35 मला तो मॅसेज आला. इथे चर्चमध्ये आलो. डॉक्टर थोरात साहेब मला भेटले आणि त्यांचं लग्न लावलं आणि त्यामुळं त्यांचं माझं खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यांची मिसेस माझ्या मुलीसारखी आहे, ते माझ्या मुलासारखे आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब कशाला आले. तुम्ही म्हटलं अशासाठी आलो, पाहताना मला भेटायचं. त्यांनी लगेच 5,000 रुपीज कॅश त्या ठिकाणी डोनेशन केलं. जीवनशांतीच्या ठिकाणी मी त्यांचा आभारी आहे. आणि साहित्य घेण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपयाची गरज आहे. साऊंड सिस्टीम, बँकेस, खुर्च्या, इतर काही थोडेसे दानापणाच्या ठरल्या. जर आपल्याला परमेश्वर प्रेरणा देत असेल आणि काही सुचवत असेल तर रिसिप्ट बुक आम्ही आणलेली आहे या ठिकाणी, आपण देऊ शकता. आणि जर आज तुम्ही देऊ शकत असाल तर आपल्या पालकाकडे किंवा सुदेश आहे लिडरकडे ते द्यावेत. तुम्हाला रिसिप्ट पावती भेटेल. आणि 2 तारखेला परत तुम्हाला प्रेमपूर्वक आमंत्रण द्यावीत. आणि आवळे बाळक मला खूप आवडतात अशासाठी म्हणजे बॉडी बिल्डर आहे आणि पर्सनॅलिटी आहे म्हणून नाही. त्यांचं जे वचन आहे ते सुरुवातीपासून फार सुंदर आहे. देवाची ती देणगी आहे. आणि त्यांचं सुरुवातीचं वचन मी मुंबई या ठिकाणी ऐकलं 10 वर्षापूर्वी प्रकटीकरणावर. आणि त्या ठिकाणी मला खूप आनंद झाला. इतका सखोल अभ्यास, मी त्याची स्तुती करत नाही, एवढा सखोल अभ्यास आणि एवढं प्रेझेंटेशन आणि सामनेची ढग वगैरे हेच काही देवाकडून आहे. आणि देव त्यांचा उपयोग करून घेत आहे. त्यांच्यासाठी आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सर्व ठिकाणी आठवण असते. त्यांच्या वडिलांच्या हाताखाली मी बायबल स्टडी शिकलो. त्यावेळेस टिळकनगरला भाऊदास सरकेंच्या हाताखाली बायबल स्टडी शिकलो. आणि म्हणून बायबल स्टडी असल्यामुळं देवाचं वचन सांगण्यासाठी काही अडचण येत नाही. देव पूर्वासाठी. तर सुदेशला मी सकाळी फोन केला. सुदेश म्हटला या साहेब आणि आज मी तुमच्यामध्ये आहे.
माझं वय 72 आहे आणि 2 महिन्यांनी 73मध्ये मी झालो. पण मी धावतो, सकाळी घरातून निघालो, संध्याकाळी घरी जातो आणि देवाची सेवा करतो. 65ला पाळक रिटायर होतो, पण तो डायसिस काय मला अजून रिटायर करत नाही. दुसरं पाळक शॉर्टेज आहे आणि मंडळींच्या कंप्लेंटने या मंडळीमधून माझं ऑर्डिनेशन झालं, माझ्या मुलाचं ऑर्डिनेशन झालं, माझ्या लेकरांची लग्न झाली आणि या मंडळीवर माझं खूप प्रेम आहे. आणि मी मला जरी येताना आलं तर मी येतच नाही, कारण शेण्याचं असं नाही माहिती एका पालकाने दुसऱ्या पालकाच्या चर्चमध्ये जाऊन मी बोलवले आणि म्हणून मी इकडे येतच नाही. मग काहीतरी प्रॉब्लेम्स होतात आणि म्हणून मी विचारूनच परवानगी घेऊन येतो. म्हणून आज मी साहेबांना परवानगी मागितली, त्यांनी मोठ्या मनाने दिली आणि आज मी तुमच्यासमोर. जर देव तुम्हाला प्रेरणा देत असेल तर कृपा करून आपण ते डोनेशन्स देवाला समर्पित करा आणि या बघा कसं चर्च झालेलं आहे. निश्चित समाधान झाल्याशिवाय आणि तुम्हाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. ऐकण्यात आणि बघण्यात फार फरक आहे. म्हणून 2 तारखेला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण. थँक्यू व्हेरी मच पालक साहेब, मी तुमचे आभार मानतो. बऱ्याच वेळ घेतो, फक्त 7 मिनिटं आणि मी बोलायला लागलो का खूप बोलतो. संदेशामध्ये पण तसंच आहे आणि बोलण्यामध्ये तसं आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. बाळासाहेबांनी सकाळी फोन केला आणि मी येतो म्हटलं चालेल का. परमिशन घेऊन येण्याचा त्यांनी जे मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कारण काही पालक लोक परमिशन न घेता चर्चमध्ये येत नाहीत, पण बरोबरी ठेवतात. त्यांचं मला फार दुःख वाटतं. परमेश्वराने हे मेंढपाळ आणि मेंढरं काही ठराविक मेंढपाळाच्या हाती दिलेले, त्यांची काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या मेंढपाळांच्या मेंढरांची काळजी घ्यायची काही गरज नसते, नाही का. परंतु मला आनंद वाटतो की बाळासाहेबांनी या वयातही मी ड्राईव्ह करत होतो सकाळी आणि त्यांचा फोन आला, रिसिव्ह केला. त्यांना म्हटलं कृपया एक अर्ज करा, तुम्ही परमिशन तुम्हाला मी देतो, तुम्ही बोला. आणि त्यांनी बोललेलं आहे. त्यांचं नेट बँकिंग पण आहे ना, चर्चचं नेट बँकिंग पण आहे. जर तुम्ही आता पैसे नसतील आणले तर तुम्ही त्यांना त्यांच्या चर्चच्या नावावरती जे खातं आहे बँकेचं, त्या खात्यावरती सुद्धा इंटरनेटच्या द्वारे, नेट बँकिंगच्या द्वारे, जीपेच्या द्वारे आता भरपूर सुविधा आहे. तुम्ही पैसे पाठवू शकता आणि तुम्ही पैसे पाठवले त्याची पावती, त्यांना मिळाल्याची पावती लगेच तुम्हाला नेटवरतीच मिळून जाते, नाही का. आणि त्यामुळे आता हल्ली पावत्या वगैरे देणं आता फार कमी आलेलं आहे. त्या रिलायन्स अंबानी बाबाचं ते वेलनेस फॉर एव्हर दुकान सगळीकडे निघालं आहे आणि त्याच्याकडे काय घेतलं, 10 रुपयाची गोष्ट घेतली तरी ते पावती देतच नाही. 1000 रुपयाची घेतली तरी पावती नाही. तुमचा नंबर येतात, ईमेल विचारतात आणि तुमच्या नंबरवरती SMS येतो आणि ईमेलवरती पावती येते. त्याचं प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवा. अरे म्हटलं बाबा आम्हाला जर 2 दिवसाचे औषध लागते, किती प्रिंटआउट काढायचे. तर नाही म्हणे आम्ही आम्हाला इतर हे सिस्टम हो जो आम्हाला जीओ फ्री देतो तो आम्हाला पावत्या देणं बंद केलं. आपल्या पण चर्चमध्ये आपण प्रगती केलेली आहे. आपण 2 दिवस आपल्या चर्चचे सेक्रेटरी श्री प्रवीण गोडेराव यांच्याकडून ऐकलेलं आहे की एक सॉफ्टवेअर चर्चसाठी स्पेशल सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे आणि 18-19 सालापासून ज्यांनी दान दिलेलं वगैरे काय आमच्याकडे एंट्री आहेत त्यांच्या पावत्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप नंबरवर येत आहे. हळूहळू हा कन्सेप्ट निघून जात आहे. पण प्रभूची स्तुती असो, या प्रगतशील राष्ट्रामध्ये आपण आहोत आणि प्रगतीच्या मार्गावर आहोत. आपण सरळ हस्ते जीवनशांती चर्चला मदत करावी ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. प्रभू जसे तुम्हाला सुचवेल तशा प्रकारे त्या चर्चला तुम्ही आर्थिक सहाय्य पुरवा. यावेळेला इतर ज्या सूचना आहेत त्या मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. आज संध्याकाळी 6 ते 8:30 वेळेला फार महत्व आहे. लवकरात लवकर आम्ही कार्यक्रम आटपणार, कारण 9 वाजता कर्फ्यू चालू होतो. 9 पर्यंत लोक आपापल्या घरी पोहोचले पाहिजे आणि म्हणून संडे स्कूल, तरुण संघ आणि महिला मंडळ यांनी जे कार्यक्रम आखलेले आहेत त्यांनी तशा पद्धतीने तयारी करून कार्यक्रम सादर करण्यासाठी यावे. संध्याकाळी 6 ते 8:30च्या आतमध्ये. पुढे या आठवड्यामध्ये 31 तारीख शुक्रवार आहे आणि मध्यरात्रीची उपासना सहभागिता रात्री
10च्या ऐवजी 7 वाजता केलेली आहे. ही देखील भक्ती 7ला सुरू होत 8:30 पर्यंत संपवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदरही संपवण्याचा प्रयत्न करू. तरी वेळेला कृपया आपण महत्व द्यावे ही विनंती आहे. रविवार 1 तारीख आहे. नवीन वर्षाची उपासना आणि पवित्र सहभागिता सकाळी 9 वाजता होईल. तरी आपण हे सर्व बदल लक्षात घ्यावे ही आपणास विनंती आहे. यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. मदतीची प्रार्थना करणार आहोत. आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धर्म प्रांताचे बिशप, सर्व पालक वर्ग, सुवार्थिक यांना देवाच्या आज्ञेने अधिक चालवावे. आपल्या मुलीची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि आपल्यामध्ये जे आजारी रोगी दुखणं येत आहेत प्रभूने त्यांना आरोग्य द्यावे. याकरता आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलीसिये करता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना विनंत्या उपकार स्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तुझं दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवतो की तू परमदयेने आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकलीसियेस सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र वापर करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रेष वडीकर यांनी आणि विशेष करून जे सेवक आमचे PCC, आमचे बिशप प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे चर्चचे आचार्य सुनील आवळे, त्याचप्रमाणे आपले पाहुणे पाळक रेव्हरंड बोर्डे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्या दिव्य अनुग्रह दे. तुझ्या एकलीसियेची उभारणी व शुभवर्तनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळी कामे करण्यास उपाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्यते ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्तगण इथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून त्यास तू आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्रांना बुद्धिमत्तेच्या व शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांतीने वागावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी एक विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार तुझ्या अंतःकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती त्यांनी पीडित असतील त्यांचे तू साथ सहाय्य कर. जे तुझे सर्व तुझा विश्वास व भय निवडले आहे त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आणि आम्ही तुझ्या पितृवत करुणेस निरवतो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो. तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासास स्थिर राहू तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमीन. पवित्र सहभागी करता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता व आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून आपले त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जीवनाने वागण्याचा निश्चय करता ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साखरपर्यंत घ्या व लीन वायुगुळे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माणकर्त्या, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे दुष्ट आहे तुझा प्रताप ईश्वराविरुद्ध
कल्पना शब्द कृती यांच्याद्वारा व्यवस्थापन केली आहे आणि त्याच्याद्वारा आपणाला तुझा संताप करू यथाने इच्छित आहे जी आम्ही बली घेतो आणि त्याकरिता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्यांचे स्मरण मला सुखकारक आहे, त्यांचा भार मला सहाय्य आहे. हे परमदयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा आम्ही जन तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परंपरेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि त्याचकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करील. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करो. सर्व सदाचे नाथ तुम्हास दृढ परत वास सनातन जीवनापर्यंत देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला तारा ख्रिस्ताकडे खरोखर बोलतात त्या सर्वांना तुम्ही समाधान करत वचन पूर्तती ऐका. अहो भक्य भाराक्रांजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त पापी लोक असता जगाला हे वचन विश्वसनीय अपूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर बुद्धिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि ज्या आत्म्यासहित असो आपली अंतःकरणे उंचावा की आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपला प्रभू जे ईश्वर त्याचे उपकार स्तुती करू. असे करणे योग्य उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्व समर्थ व सनातन देव म्हणून दूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यांसह आम्ही तुझे गौरव स्तुतितो आणि थोर मानितो आणि आम्ही त्यानंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्याचा देव प्रभू स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या बरोबरीने आहे. तुला गौरव हे परात्पर प्रभू. आमेन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परमपुत्रामध्ये होसाना. सर्व समर्थ देव आमच्या स्वर्गातील बापा तू खरोखरच पवित्र आणि धन्यवादित आहेस कारण तो आपल्या प्रेमपूर्ण देणे तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी महान प्रकृती धारण कराव्यास आणि क्रूसावर मरण भोगाव्यास दिलेस. त्याने ते आपले एकमेव अर्पण एकदाच करून की जगाच्या पापासाठी पूर्ण अन्यून आणि पर्याप्त यज्ञ अर्पणाने प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला व त्याचे प्रणाम होईपर्यंत आम्ही तो करीत जावं म्हणून आपल्या पवित्र शुभक मला साधण्यात दिली. त्या रात्री त्याला धरून देण्यात आले. त्याच रात्री त्याने खातर घेतले, तुझे उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, घ्या का तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि बहुतांश करता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा तुझ्या पुत्राचा दंड दुःख भोग व अमूल्य मृत्यू त्याचे प्रभावी पुनरुत्थान गौरवी स्वर्गावर यांचे स्मरण करू. त्या योग्य आम्हाला प्राप्त झालेल्या अग्रेत लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करू आणि त्याच्या प्रतापे आणि वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करू. आम्ही तुझे नम्रदास तुझ प्रतापशाली ईश्वरासमोर तुझ्याच पवित्र देही आणि त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तो आपल्या पितृवत वत्सलते सर्व आमचा आस्थापनाचा आणि उपकार स्तुतीचा येथे परमउंचामध्ये दयेने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य मरण या करू व त्याच्या रक्तात विश्वासा करून
आम्हाला तुझ्या संपूर्ण एकलेसेस पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाचे पुरस्कार प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तो आपला पवित्र आणि जीवन आत्मा भाव आणि या तुझ्या देणग्यावर पाटील अशा सात्विकीची भाकर आम्ही मोडितो, ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की आम्ही ही पवित्र सहभागिता घेणार आहोत, ते आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू, येथे आम्ही आपणास आपल्या जीवात्म्यास व शरीरास पवित्र जिवंत व यथायोग्य असा यज्ञ वाढण्यासाठी तुला आपण समर्पित करीतो. आम्ही आपल्या भौतिक पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पणास योग्य नाही, तरी आम्ही तुला विनवतो की आमच्या योग्य पापांपासून लांजापर्यंत क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म व सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्या व त्या सहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व तुला सन्मान गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा केल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणतो. हे आमच्या सरकार बापा, तुझे नाम पवित्र जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची प्रतिदिवसाची भाकर आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो आणि तुमच्या आत्म्यासहित असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या पवित्र महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. तुझ्या मेजाखालचा चूल देखील टिकून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त जन्मोत्सव असे खावे आणि त्याचे रक्त असे द्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीरावर निर्मळ व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्तातून आमच्या जीवात्म्याचे क्षारण व्हावे आणि आम्ही त्याच मध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या, आम्हा दया कर. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या, आम्हा दया कर. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या. तुझी शांती आम्हाला दे. जे नवीन आहे त्यांना सूचना आहे की आपल्याला चर्चचे लीडर आपल्याकडे घेऊन येतील, आपण तो घ्यावा. त्याच्यावरती प्लास्टिक आवरण आहे, त्याची भाकर आपण घ्यायची आहे, सेवन करायची आहे. त्यानंतर कप आहे प्लास्टिकचा, त्याच्यामध्ये प्याला आहे, पेय आहे.
त्याला पण आवरण आहे सिल्वर फॉईलचं. ते थोडंसं उघडा, सगळं उघडत बसू नका, अंगावर सांडेल. जेवढं तुम्हाला पिता येईल तशा प्रकारे उघडून मग ते आपण प्राशन करायचं आहे. भाकर आणि प्याला मंडळीने एकत्र सेवन करायचं आहे जेव्हा मी आपणास विनंती करेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिलेले आहे, त्याचा स्वीकार करण्यास जवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याचे उपकार स्तुती करा. प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होत असताना एकलेसीच्या गीत संग्रहातून आपण गीत ऐकूया. आणि प्याला घेतल्यानंतर समोरच्या भागावरती जी जागा आहे त्या खाचेमध्ये पिऊन रिकामे झालेले प्याले ठेवावेत ही आपणास नम्र विनंती. कारण आम्हाला असं दिसून आलं की वरती ठेवलेले आहेत आणि ते चित्रविचित्र दिसतं. आपण त्याला सन्मान देऊया आणि जी खाच आहे पुढच्या बाकाच्या मागे तिथे आपण आपले वापरलेले प्याले ठेवावे. बाहेर जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी प्याला जो रिकामा झालेला आहे तो बाहेर बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपण तो ठेवण्याचा प्रयत्न करावा. गीत क्रमांक 343. जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ हे घ्या आणि खा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याचे उपकार स्तुती करा. आपण मंडळीने एकत्र भाकर सेवन करावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त जे तुझकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे व जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तुझकरता दिले होते, त्याच्या स्मरणार्थही प्या आणि त्याचे उपकार माना. मंडळीने एकत्र प्याला सेवन करावा.
पवित्र प्रभू, तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याच्या शरीराबद्दल आणि रक्ताबद्दल आम्ही धन्यवाद देतो की जो निष्पाप निष्कलंक निर्दोष असताना देखील आम्हाला मिळणारी शिक्षा त्याने स्वतःवर घेतली आणि वधस्तंभावरती आमचे पाप खेळून टाकले. प्रभू, त्याच्या त्या पवित्र बलिदानाची मरणाची आम्ही घोषणा करून या पवित्र मेजामध्ये सहभागी झालो. प्रभू, तो आमचं सहाय्य कर आणि आमच्या आचरण तुझ्या वचनाप्रमाणे ठेवण्यास तो आम्हाला शक्ती दे. येशूच्या नावाने आमेन. प्रभू तुम्हास असो आणि तुमच्या आत्म्यासहित असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्या आम्ही या पवित्र रसायनचा एक भाग स्वीकार केला आहे, त्या आम्हास तू आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तो आमची खात्री करीतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिच्या आम्ही खरोखरी संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राजाची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बाबा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवितो, तू आपला अनुग्रह देऊन आम्हाला असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागी देत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू दिली आहेस ती आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला दुसरा पवित्र आत्म्यासह सर्वसन्मान गौरव युगांत असो. आमेन. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसाला प्रसन्नता. आम्ही दास करीतो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाचा कोपरा, पित्याचा पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो तू आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या गर्भात परात्पर आहेस. आमेन. मंडळीने उभे राहावे. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या हृदयाचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात तो प्रीतीत राहतो आणि सर्वसमर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवा हे गीत गाऊया आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.